परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाकडे माहिती दिली की आजपासून महाराष्ट्राच्या एसटी भाडेवाढ होणार आहे आणि ती भाडेवाढ तब्बल 15% होणार आहे। मी आहे सध्या अमरावती बस डेपोमध्ये। या बस डेपोमध्ये जर बघितलं तर राज्यभरात या ठिकाणाहून बसेस जातात, परंतु ती जी दरवाढ आहे त्याचा जो आदेश आहे तो अमरावतीच्या डेपो मॅनेजरकडे अद्यापपर्यंत पोहोचलेला नाही आहे, अशी माहिती डेपो मॅनेजरनी स्वतः एबीपी माझाकडे दिलेली आहे। परंतु कॅमेऱ्यासमोर त्यांनी बोलण्यास नकार दिला। आदेश आल्याच्या नंतर 2 दिवसात आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून दरवाढ करू। परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या आपण यावेळी प्रतिक्रिया घेऊ। आपण त्यांना विचारूया, भाडेवाढ झालेली आजपासून 15%, जर 100 रुपये तिकीट असेल तर आता 115 रुपये लागणार, काय सांगाल? नाही पण हे सामान्य आमच्या लोकांसाठी खूप भारी जाईल ना, खूप भारी होईल ना। मग तर कामधंदे नाही आहे, बसही कमी झाले ना, म्हणजे बसा कमी तर आहे, पण कामगारांना रोजगार नाही ना, खाली आहे ना, भाडं खूप महाग पडेल ना। हो, तुम्ही कुठे जाता नेहमी आणि काय सांगाल? 15% दरवाढ होऊन राहिली, खूप महाग झाले तिकीट। आता लेडीजला तरी सूट आहे 50%, माणसाला तर पूर्ण द्यायला लागते ना। आणि हे बसवाले सुद्धा मदत थांबत नाही ना। आता आशेगाव म्हटलं तर सकाळपासून 1.5-2 तास झाले मला उभा आहे। हालाकी शिवशाहीला आशेगाव स्टॉप आहे, पण हे स्वतःच्या मनानं कंडक्टर नाही म्हणते, यांच्या मनानंच। अजून काही प्रतिक्रिया घेऊ, काय सांगाल? आजपासून भाडेवाढ होणार आहे, 15% भाडेवाढ होत आहे। भाडे तर वाढवले आहे ते ठीक आहे, पण त्या पद्धतीची बसची सुविधा पण द्यावी। बस पाहाल तुम्ही तर खडखड त्या बसच्या ड्रायव्हरची सीटसुद्धा बरोबर राहत नाही आणि जे पॅसेंजर राहतात त्यांना पण सीट राहत नाही बसायला। अर्धे तिकीट असल्यामुळे लेडीजची गर्दी जास्त राहते, आम्ही जेंट्स पूर्ण तिकीट देतो पण उभं जावं लागते। बसची काहीच कंडिशन चांगली नाही आहे, तुम्ही पाहू शकता हे बसेस कसे आहे, सगळ्यांना डागं डुगं लावलेले आहे। पण बस तुम्ही तिकीट वाढवली आहे तर बस पण सुधरवा ना। आपण अजून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। काका, आजपासून 15% दरवाढ होऊन राहिली, 100 रुपये तिकीट असेल तर 115 रुपये होणार आहे आजपासून एसटीचे, काय सांगाल? तुम्ही काय सांगाल काका? 100 रुपये तिकीट असेल तर आता 115 रुपये होणार आहे आजपासून। हो, तिकिटांचं म्हणजे महागाई जरी वाढवत असाल तर गाड्यांची सुधारणा पाहिजे ना, तेवढी गाड्यांची सुधारणा नाही आहे, गाड्या अपुऱ्या आहेत। जनतेच्या मानानं म्हणजे गाड्या अपुऱ्या आहेत ना, गाड्या भरपूर प्रमाणात पाहिजेत। महागाईच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, परंतु ते एवढी महागाई म्हणजे तिकीट वाढवायला नाही नको आहे, किंवा वाढवायच्या जरी असेल तरी गाड्यांची सुधारणा तेवढीच पाहिजे। हो, 15% भाडेवाढ होऊन राहिली आजपासून एसटीची। हाँ, मेरे को समझते हैं। 100 रुपये अगर टिकट है तो अब 115 रुपये टिकट देना पड़ेगा आज से। मेरे पास तो आधार कार्ड है। अच्छा, तो आप तिकीट में अच्छा। तर आपण बघू शकतो की लोकांची संतप्त प्रतिक्रिया आहे की एसटीची जी हे आहे ती आधी सुधरवा, कारण अनेक भंगार बसेस आहे जे अमरावती जिल्ह्यामध्ये धावतात आणि आधी एसटी सुधारा, त्यानंतर भाडेवाढ करा, अशी मागणी अमरावतीच्या प्रवाशांनी यावेळी एबीपी माझाकडे केलेली आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।